मठाधिपति परम पूज्य पुरुषोत्तम माली महाराज इनके नेतृत्व में कई लोग, सागर बागड़ी महाराज है, नूतन धनावड़ी महाराज है, बालकृष्ण कांबळे महाराज है, कई लोगों के नाम मैंने पहले भी लिए हैं। ये सभी लोगों ने शिवसेना में डायरेक्ट प्रवेश किया है। आज तक के सभी प्रवेश जितने भी हुए हैं, इससे ये अलग प्रवेश है, इसका मुझे समाधान है। ये आध्यात्मिक प्रवेश है, ये धार्मिक अधिष्ठान जो है और आध्यात्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठान से ऊपर है, ऐसा मानने वाला मैं कार्य करता हूँ। और उन्होंने कहा, विश्वास रखा है, उन्होंने हमारे बारे में जानकारी दी है कि शिवसेना हिंदुत्व को आगे बढ़ा रही है, हिंदुत्व का प्रचार प्रसार शिवसेना कर रही है, और इसीलिए उन्होंने आज शिवसेना में शामिल होने का निर्णय लिया है। मैं उनको इतना ही कहूंगा कि हमारी विचारधारा एक ही है, हम हिंदुत्व को आगे बढ़ा रहे। और मैं ये भी कहूंगा, जब महाविकास आघाड़ी की सरकार थी तभी साधु संतों पर अन्याय अत्याचार हो रहे थे, 2 साधुओं की हत्या भी हो गई। लेकिन अब महाराष्ट्र में साधु संतों का सम्मान होगा, साधु संतों का अपमान नहीं होगा, साधु संतों को कोई भी अपमानित करने की हिम्मत नहीं करेगा, ऐसा ये महाराष्ट्र है। और इसीलिए उन्होंने शिवसेना में शामिल होने का निर्णय लिया है। महाराष्ट्र में उनके काफी अनुयायी हैं और कर्नाटक में भी बहुत बड़े पैमाने में उनका अधिष्ठान काम कर रहा है। दत्त गगनगिरी ध्यान मंदिर के लोग बड़े पैमाने पर वहां काम कर रहे हैं। मुझे विश्वास है कि हिंदुत्व की ये पताका तो महाराष्ट्र कर्नाटक नहीं बल्कि पूरे देश में ये हमारे पुरुषोत्तम माली महाराज और उनके सभी सहयोगी आगे लेके जाएंगे। उनके साथ शिवसेना पूरी ताकत से खड़ी है, एकनाथ शिंदे पूरी ताकत से खड़ा है, इतना ही मैं कहूंगा। और उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। ये धर्म का काम, हिंदुत्व का काम, उन्होंने कहा है कि हिंदुत्व के साथ साथ आप हिंदुत्व के विचार को आगे बढ़ा रहे हैं, उसी के साथ विकास को भी आगे बढ़ा रहे हैं, और इसी में राज्य की, देश की भी भलाई है। और इसलिए आदरणीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ये भी साधु संतों का सम्मान करने वाले हैं, साधु संतों का आदर करने वाले हैं। और इसीलिए आपने देखा है कि कई लोग मजाक उड़ा रहे थे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, लेकिन आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने मंदिर अयोध्या में राम मंदिर बना के दिखाया, और आज करोड़ों करोड़ों राम भक्त वहां जाते हैं, श्रद्धा से दर्शन लेते हैं। इसीलिए मैं यही कहूंगा कि महाराष्ट्र, और हमारा महाराष्ट्र एक बड़ा राज्य है और देश के विकास में महाराष्ट्र के बड़ा योगदान है। और इसलिए मैं परम पूज्य पुरुषोत्तम माली महाराज और उनके सभी सहयोगी जो है उनका तहे दिल से, हृदय से स्वागत करता हूँ और उनको ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ और उनका आभार व्यक्त करता हूँ। देश में के बाद जो देश में अगर आएगी शिवसेना के माध्यम से बिल्कुल हिंदुत्व बढ़ेगा, हिंदुत्व की ताकत बढ़ेगी। अभी कोई लोग कहते हैं हिंदुत्व को, सनातन धर्म को अपमानित करने का काम करते हैं। राजनीति कितनी नीचे जा सकती है वो हम आपने सबने मालेगांव बम ब्लास्ट में देखा है। हिंदुत्व आए, भगवा आतंकवाद है, भगवा दहशतवाद है कहने वाले लोगों को कोर्ट ने, न्यायालय ने एक बड़ी चपराक दी है। और इसीलिए मैं इतना ही कहूंगा, ये हिंदुत्व का अपमान करने वालों ने माफी भी मांगनी चाहिए। और जो साध्वी प्रज्ञा सिंह जी, इन्होंने जो कहा है कि उनको इतना टॉर्चर किया गया, इतने उनको बर्बरता से तकलीफ दी गई कि उन आदरणीय सर संघ चालक मोहन भागवत जी, इनका नाम लो, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, उनका नाम लो, ऐसा उस वक्त कहा था। तो ये जो है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है और इसका जवाब जो है उनको देना पड़ेगा। और इसका ये महाराष्ट्र की नहीं, देश की जनता उनको बराबर सबक सिखाएगी। हमने हिंदुत्व छोड़ा नहीं बोलने वाले कहाँ गए, कुछ बोलते ही नहीं इस पर। तो इसीलिए हिंदुत्व को सिर्फ फायदे के लिए लेना और छोड़ना ये काम शिवसेना नहीं करती है। ये हमारी हिंदुत्व की विचारधारा आगे लेके जा रहे हैं हम, और इसीलिए पुरुषोत्तम महाराज जैसे लोग शिवसेना के साथ जुड़ रहे, एक बहुत बड़ा संदेश
पूरे देश में जाएगा। धन्यवाद। राष्ट्र मातेचा दर्जा क्या बोले? चुनाव के दौरान कुछ पक्ष जो है हिंदुत्व का मुद्दा लेके आगे आते हैं, बाद में वो हिंदुत्व का मुद्दा भूल जाते हैं, उसके बारे में क्या कहेंगे? वो सिर्फ चुनाव के लिए आते हैं। हिंदुत्व को सिर्फ चुनाव में इस्तेमाल करते हैं, लोग उनको पहचानते हैं। गर्व से कहो हम हिंदू है बोलने की हिम्मत बाल साहब ठाकरे जी ने दिखाई, और अभी उनके विचारधारा को आगे बढ़ाने का काम हम कर रहे हैं। और ये सिर्फ चुनावी जुमला नहीं है, कुछ लोग इसको चुनावी जुमला मानते हैं और राजनीति के लिए इस्तेमाल करते हैं। लोग जानते हैं सही, ये जनता है सब जानती है, ये पब्लिक है सब जानती है, और इसलिए जो चुनाव में हिंदुत्व का इस्तेमाल करेगा उसे जनता उनको सबक सिखाएगी। राष्ट्रपतींना पत्र लिहिणार शंकराचार्य महाराष्ट्रामध्ये आपण गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत जे आहेत आपल्या भूमिकेच्या एकरूप झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगतो की गोमाता ही सगळ्यात एक गोमाता म्हणजे राज्यमाता म्हणतात, ती पूजा केल्यावर की 33 कोटी देवतांची पूजा झाली असं मानतो आपण, आणि म्हणून मी खूप खूप आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रवेश झालेला आहे. खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे हिंदुत्व गर्व से कहो हम हिंदू है, अशा प्रकारचा आता हे जे प्रवेश आहेत ते सुद्धा होऊ लागले. नाही, बिलकुल. कर्नाटक असेल, राजस्थान असेल, राजस्थानमध्ये पण 3 अपक्ष आमदार जे आहेत ते शिवसेनेसोबत आलेले आहेत. मग उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, इतर राज्य असतील, 20 राज्यांमध्ये आज शिवसेना काम करते आणि म्हणून हे संपूर्ण देशभरामध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. गर्व से कहो हम हिंदू है हे बोलण्याला धाडस लागतं. ते बाळासाहेब म्हणाले होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणाले गर्व से कहो हम हिंदू है. आता गर्व से कहो हम हिंदू है किंबहुना हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील काही लोक घाबरत आहेत आणि हे दुर्दैव आहे. आणि म्हणूनच आमची जी भूमिका आहे ती रोखठोक भूमिका आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आपल्या सोबत आहोत. आज गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ईश्वराचे घोषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरणावर नमन करून आज महाराष्ट्राचे शिवसेनेचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी कर्नाटकमधून शिवसेनेचा पक्षात प्रवेश करत आहोत आणि त्यांची साथ आम्हाला इथून पुढे अशीच राहू दे. आणि आपण कर्नाटकमधून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचं कारण म्हणजे की आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असं हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू लोकांना, हिंदू सनातन धर्म लोकांना खूप वाईट दिवस येत आहेत. म्हणजे असं होत आहे की कुठल्याही प्रकारचे हिंदू सनातन साधकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण काही गोष्टी मिळत नाहीत. त्यासाठी शिवसेनेमधून आम्हाला एक आशेचा किरण दिसला की जे सनातनी हिंदू धर्म टिकवण्यासाठी एकनाथजी साहेब ते खूप प्रयत्न करतात आणि त्यांच्या सोबत आम्ही राहून हिंदू धर्म टिकवण्यासाठी, सनातन धर्म टिकवण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खूप खंबीरपणे उभे आहोत. इथून पुढे उभे राहू आणि कर्नाटकमधून इथून पुढे मोठ्या प्रमाणात लोकांना घेऊन आम्ही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून कर्नाटकमध्ये शिवसेनेचा प्रचार करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला पाठबळ द्यावं आणि त्यांचं आमच्याकडे लक्ष असावं. प्रवेश आदरणीय साहेबांच्या हस्ते झालेला आहे असं जाहीर करतो.
शिवसेनेचा भगवा ध्वज, हिंदुत्वाचा भगवा ध्वज साहेबांच्या शुभ हस्ते महाराजांच्या हाती दिलेला आहे आणि शिवसेनेची ही पताका फडकत ठेवण्यासाठी, भगवी पताका फडकत ठेवण्यासाठी आजपासून आदरणीय शिंदे साहेबांना साथ दिलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल शिवसेना परिवारातर्फे त्यांचं मनापासून आभार. सन्मान केला जातोय. तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. साहेबांना प्रदान करण्यात येत आहे दत्तगुरूंची प्रतिमा. आदरणीय साहेबांना परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज यांच्याकडून प्रदान केली जाते. श्री गुरुदेव दत्त की जय. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. गगनगिरी ध्यान मंदिराकडून मठाधिपती पुरुषोत्तम माळी महाराज. खरं म्हणजे अनेक प्रवेश शिवसेनेमध्ये होत आहेत. आज सकाळीच इथे मुंबईतले उबाटाचे नगरसेवक त्यांनी प्रवेश केला, त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. पालघरमध्ये देखील उबाटा इतर पक्षातून अनेक लोकांनी प्रवेश केला आणि गेले 2.5-3 वर्ष आज पुरुषोत्तम महाराजजी आज शिवसेनेमध्ये लोकांचा ओढा जो आहे वाढत चाललेला आहे आणि एका विश्वासाने सर्व लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार हे दोन्ही सांगड घालण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. आणि म्हणून तुम्ही माहिती घेतली असेल की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले. आता देखील आमची महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे. देवेंद्रजी आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतोय आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळी देखील साधू संतांवर झालेले अत्याचार आपण पाहिले. 2 साधूंची हत्या झालेली या महाराष्ट्र देशाने पाहिली आणि म्हणून नेहमी हा महाराष्ट्र हा साधू संतांचा आहे आणि म्हणून देशामध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साधू संतांचा आदर करतात, सन्मान करतात आणि म्हणूनच महाराष्ट्रात देखील आमची शिवसेना साधू संतांच्या पाठीशी, साधू संतांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो. आणि म्हणूनच तुम्ही देखील आता इतर अनेक प्रवेश झाले पण आजचा जो प्रवेश आहे हा खरं म्हणजे तुम्ही सगळे आध्यात्मिक सगळे लोक आहात, साधू संत आहात आणि हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे. आमचं राजकीय अधिष्ठान जरी असलं तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं धार्मिक अधिष्ठान, आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं आहे हे मानतो आम्ही. आणि म्हणून साधू संत असतील, वारकरी असतील, सगळे धारकरी असतील, हे सर्व लोक जे आहेत यांचा जो आदर आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो, संपूर्ण देशभरामध्ये अशाच प्रकारचा आदर सन्मान साधू संतांचा झाला पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो की केव्हाही हे तुमचा जो काही खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांना दिशा देण्याचं काम करता, आपण त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करता, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करता आणि एक जी काही सात्विक प्रवृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, धार्मिक प्रवृत्ती ते निर्माण करण्याचं काम करतात. आणि त्यामुळेच लोक जसं पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये पंढरपूरला लाखो वारकरी जातात तसे देखील या महाराष्ट्रातल्या किंबहुना तुमच्या कर्नाटकमध्ये पण जी काही देवस्थान आहे या देवस्थानामध्ये देखील जे काही हिंदू धर्मीय लोक आहेत, आपल्या सनातन धर्माला मानणारे लोक आहेत, त्यांचा प्रचार आणि प्रसार तुम्ही तिथं करता. खरं म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. आज हिंदुत्वाला, भगव्याला आणि सनातन धर्माला अपमानित करण्याचं काम अनेक लोक करत आहेत. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही शिवसेना
आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी शिवसेना, बाळासाहेब आनंद दिघे साहेब, हा आनंद दिघे साहेबांचा मठ आहे, हा आनंद आश्रम आहे. इथून देखील साधू संत इथे यायचे आणि साधू संत दिघे साहेबांना आशीर्वाद द्यायचे. साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा हे मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक आहोत. आणि म्हणून या साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही नेहमी घेतलेली आहे. आणि म्हणूनच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही जाहीरपणे प्रवेश केला. तुम्ही लपून छपून काही काम करत नाही. तुम्ही म्हणालात हिंदुत्वाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात तर होईल, तुमचे अनुयायी महाराष्ट्रात पण आहेत मोठ्या प्रमाणावर, कर्नाटकमध्ये देखील आहेत. हा हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार फक्त 2-4 राज्यात नाही, देशभरामध्ये आपण करणार आहात. आणि म्हणूनच आज तुम्ही एक मोठा निर्णय घेतला की थेट तुम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे जे बोलतो ते मनापासून बोलतो, मन मोकळेपणाने बोलतो आणि हिंदुत्वाची भूमिका जाहीरपणे परखडपणे आपण घेतो. आणि म्हणूनच काही लोक हिंदुत्व सोयीचं हिंदुत्व घेतात आणि जेव्हा वाटतं तेव्हा सोडतात. हिंदुत्व हे काही टी शर्ट नाहीये कधी घालायचं आणि कधी काढायचा. त्यामुळे हिंदुत्व हे एक आपलं जे आहे ते एक व्यापक हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्व हे जगण्याचा एक जो दिलेला मंत्र आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदू देशामध्ये हिंदुत्व ही व्यापक भूमिका घेतली आणि ती व्यापक भूमिका आपण घेऊन पुढे जातो. हिंदुत्व एक जीवनशैली आहे. हिंदुत्व हे एक सहिष्णू आपली शिकवण आहे. हे सनातन धर्म हा सहिष्णू आहे, परंतु त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न जेव्हा कोणी करतील तेव्हा त्याला कडाडून विरोध शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मालेगावचं पाहिलं आपण, त्याच्यामध्ये देखील साधू संतांना गोवण्यात आलं होतं. मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये म्हणाले हा भगवा आतंकवाद आहे, हा भगवा दहशतवाद आहे. आणि तीच लोक पूर्वी म्हणायची आतंकवाद आणि दहशतवादाला जात धर्म रंग नसतो, मग इकडे भगवा कसा आला. म्हणून भगव्याला बदनाम करण्याचं काम, हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम त्या काळच्या लोकांनी केलं, त्या काळच्या सरकारने केलं. आणि न्यायालयाने त्यांना चांगली मोठी एक चपराक न्यायालयाने त्यांना दिली आणि त्या लोकांना निर्दोष सोडलं. आणि म्हणूनच ज्या मी सकाळी म्हणालो, ज्या लोकांनी हिंदुत्वाचा अपमान केलाय, सनातन धर्माचा अपमान केलाय, त्यांना खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. कारण आपण सगळेजण आहात, आपले वारकरी असतील, सनातन धर्म असेल, हिंदुत्व असेल, साधू संत असतील, त्यांना तुम्हाला कुठलेही काही स्वतःसाठी तुम्हाला कुठलाही स्वार्थ नाही. तुम्हाला दुसऱ्यासाठी, समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी. आता तुम्ही कर्नाटकमध्ये माळी महाराज दत्त गगनगिरी ध्यान मंदिराचे मठाधिपती यांचा शिवसेनेत आदरणीय त्यानंतर सागर बागडी महाराज यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होतोय. नूतन धनावडे महाराज यांचा सुद्धा शिवसेनेत आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश होतोय. बाळकृष्ण कांबळे महाराज, मी जशी जशी नावं घेईन तशी तशी एक एक जण पुढे या. बाळकृष्ण कांबळे महाराज, सुरेल शेट्टे महाराज यांच्यानंतर मयूर गुरव महाराज, साई पाटील महाराज, एक एक जण पुढे या बाजूला. हो. त्याच्यानंतर अनिकेत वडके महाराज, सुषमा खरात महाराज, दीपा फडणवीस महाराज. मी जशी जशी नावं घेतो कृपया आपण पुढे या पुढे या. दीपा फडणवीस महाराज, अरविंद शिराळकर महाराज, एक एक जण पुढे या. तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत. यानंतर मी काही महाराजांच्या अनुयायी त्यांची नावं घेतो. राहुल पवार, जशी जशी नावं घेतो व्यासपीठाच्या डाव्या बाजूने आपण पुढे या. कल्पना वारके, वनिता फडते, अशोक फडते, माधुरी दळवी. सनातन धर्म असेल,
हिंदुत्व असेल, साधू संत असतील, त्यांना तुम्हाला कुठलेही काही स्वतःसाठी तुम्हाला कुठलाही स्वार्थ नाही. तुम्हाला दुसऱ्यासाठी, समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी. आता तुम्ही कर्नाटक मधून इथं आलात म्हणजे तुम्हाला विश्वास वाटला की एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना न्याय देणारा पक्ष आहे, न्याय देणारी संघटना आहे. आणि म्हणूनच आम्ही कधी कुठली तडजोड खुर्चीसाठी, सत्तेसाठी हिंदुत्वाशी करणार नाही, प्रतारणा हिंदुत्वाशी करणार नाही. काही लोकांनी जी काही केली त्याचं उत्तर या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं स्वागत मी करतो. मला आनंद आहे अतिशय की आतापर्यंत झालेले जेवढे प्रवेश आहेत त्यापेक्षा तुमचा प्रवेश हा आगळा वेगळा प्रवेश आहे आणि याचा आनंद मला आहे, अभिमान आहे. तुमच्या बरोबर सागर बागडी पुरुषोत्तम महाराजांच्या बरोबर सागर बागडी महाराज, नूतन धनावडे महाराज, बाळकृष्ण कांबळे महाराज, सुरेश शेट्टे महाराज, मयूर गुरव महाराज, साई पाटील महाराज, अनिकेत वरके महाराज, त्याबरोबर सुषमा खरात महाराज, दीपा फडणवीस महाराज, आपल्या अरविंद शिरवाळकर दादा महाराज, जय घराडे महाराज, असे अनेक साधू संत. बाकी आमच्या दिनेशने सर्व नाव वाचलेली आहेत. आणि मी एवढंच आपल्याला सांगतो, तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे, एक आपला हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला पाठबळ पाहिजे. आणि मी एकच सांगतो, आपले विचार एकच आहे, आपली वैचारिक भूमिका एकच आहे. आणि म्हणून आपल्या दोघांचं पाठबळ एकमेकाला मिळणार आहे. आणि हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासारखा कर्नाटकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होईल. देशभरामध्ये आपण ही भूमिका घेऊन पुढे जाऊया एवढंच आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला विश्वास देतो की तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे आणि शिवसेना खंबीरपणे उभी आहे. धन्यवाद. जय हिंद.